आज मी तुम्हाला गटारी स्पेशल चिकन आणि मटन दाखवते। आज बऱ्याच दिवसांनी परत व्लॉग शूट करतोय आम्ही आणि आज आम्ही मुंबईच्या किचन मधून शूट करतोय। आज आम्ही चिकन आणि मटन दाखवणार आहोत। तर चिकन हे एअर फ्रायला हे करणार आहे, फ्राय करणार आहे आणि मटन पातेल्यात करणार आहे। चला, त्यासाठी मी आता चिकनसाठी हे आलं लसूण पेस्ट घेतली, लिंब घेतले, हिंग, हा तंदुरी चिकन मसाला आहे आणि हा आपला घरगुती मसाला आहे, मीठ आणि हळद एवढे साहित्यात मी करणार आहे। थोडंसं तेल टाकणार आहे कारण ह्याच्यात तेल नाही हे करत ना, म्हणून थोडंसं वरून तेल सोडणार आहे। मी पहिलं ह्याच्यात मीठ टाकते आणि मीठ मला हाताचाच अंदाज आहे, मला चमच्याने वगैरे काही समजत नाही। मीठ टाकलं, थोडी हळद, अर्धा चमचा हळद टाकली, हे मी 1.5 चमचा घरचं तिखट टाकलं आणि हे तंदुरी चिकन मसाला आहे, 1 चमचा गुळ टाकला, हिंग घेतलं, आणि आलं लसूण पेस्ट, अख्खा लिंबू पिळून घेणार आहे। मिक्स करून लावून घेणार आहे मसाला व्यवस्थित। ह्याला मी आता व्यवस्थित सगळं लावून घेतलंय आणि ह्याला मी आता 1 तासभर तरी ठेवणार आहे। जास्त ठेवलेले चांगले आहे, पण आता हे तासभर तरी ठेवणार आहे मुरत। आता आपण मटण करूया। मटण बघा अर्धा किलो घेतले आणि त्याच्यात 1/4 किलो कळीची आणली, कांदा घेतले, 4-5 कांदे घेतले, थोडासा लसूण घेतला ठेचून, कोथिंबीर, घरगुती मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर, हिंग आणि हा खडे मसाले आहेत आणि हे वाटण केले। हे मी कांदा खोबरं भाजून त्याच्यात मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं एवढं वाटून घेतलंय आणि हे तेल आणि चवीपुरतं मीठ। चला मग आता सुरुवात करूया। तेल घालते, खडे मसाले सोडून त्याच्यानंतर हा लसूण ठेचलेला,
कलर बदललाय. आपण आता कांदा व्यवस्थित लाल होऊन जाईल. कच्चा कांदा राहिला तर मग मटण पण गोडीच लागते. कांदा व्यवस्थित शिजून घ्यायचा, व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा मस्त आपला झालेला आहे. असा कांदा झाला पाहिजे, नाहीतर मग ते चिकन किंवा मटण आपलं गोड लागतं. कांदा व्यवस्थित शिजवायचा. एकदम स्लो गॅसवर शिजत तेलावरच फक्त पाणी. साईडला मी भाकऱ्यांना पाणी पण ठेवले. आपलं मटण बऱ्यापैकी शिजले. आता 15 मिनिटं झाली आणि मी एक बटाटा पण टाकले. आम्हाला आवडते म्हणून मटण पण शिजले. दीड चमचा गरम मसाला थोडासा टाकते, नंतर थोडासा वरून टाकते. कलर आलाय ना. सुकं बनवायचं असेल तर थोडंसं पाणी घालून असं शिजवून द्यायचं. आता मी त्याच्यात वाटलं
तीनच माणसं आहेत घरात खायला, म्हणजे खूप असा रस्सा नाही ठेवत. इथे आपली साईड बाय साईड भाकरी पण चालू आहे आणि बघा इथे रस्सा होतोय, दाखवतो तुम्हाला. पण साईड बाय साईड भाकरी चालू आहे, तर बघा कशी मस्त फुललेली आहे. आणि आता आपण इथे एअर फ्राईड चिकनची पण तयारी केली आहे. तर हा पहिले ट्रे ठेवायचा असतो, कोण डायरेक्ट पण टाकतं, पण ते खूप धुवायला लागतं म्हणून आम्ही पहिले ट्रे टाकतो. ही भाकरी रेडी आहे. आता तुम्हाला हे दाखवतो. हे चिकन मस्त आता 1 तास मॅरिनेट झालेलं आहे. आपण लावत घेऊ. त्या पार्चमेंट पेपरवरती आपल्याला काहीच टाकायचं नसतं, कारण तो असंच बटर पेपर असतो एक प्रकारचा. हे असं भरभरून ठेवू शकतो, कारण ते नंतर काय थोडं छोटे छोटे होत राहतात. असं एक टायमाला बदल आता संध्याकाळी करू आपण. आता हे असं लावलं, नाही हे चालू केलं. चिकन वरतीच आहे बघा, चिकन ब्लिंक होतंय 180, पण 8 मिनिटच का दाखवतंय. हम्म, 18 मिनिटं. तर एक साईड आपण 15 ते 8 किंवा 18 मिनिटात घालून टाकू पूर्ण, कारण भरभरून टाकलंय. त्याच्यानंतर पलटवू आपण. नंतर 15 मिनिटातच, आधी 18 मिनिटात किंवा 10 मिनिटात पण चालते. आपलं मटण पण तयार आहे. मस्त तरी आली आहे. मस्त तयार आहे आपलं मटण पण. फक्त त्याच्यात थोडासा वरून गरम मसाला मगाशी टाकलाय, थोडासा, आणि कोथिंबीर. गॅस बंद करते, आपले झालेले असेल. आता आपलं मस्त कंप्लीट झालेलं आहे. 18 मिनिटं शिजवल्यावरती जागा पण भरपूर झाली होता. आता पलटून घेऊया फक्त हे. पलटून घेतलंय. चला आता हे असंच असणार ते. कोणाला इच्छा असेल तर बटर वगैरे लावू शकतात पुन्हा. चालू कर बटन नाही. आपलं एअर फ्राईड चिकन अंडर. तयार आहे आपली गटारी स्पेशल थाली. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आज आम्ही दीपपूजा पण केली आहे.